लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आहे, मात्र फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत। मानखुर्दमध्ये 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज आलंय। पैशाचा आमिष दाखवून या महिलांची फसवणूक होते। प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता देखील दिसून येते। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता पाहून फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसतात। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिल, काय नेमका प्रकार आहे? ज्यावेळी नक्कीच पाहायचं झालं तर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता म्हणून फसवणुकी झाला जो हा फसवणुकीचा प्रकार आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। मानखुर्दमध्ये एक चक्क असा प्रकार घडलेला आहे की पैसे मिळून देणे शामिल दाखवून 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आलेले आहे। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जाते। आरोपीमध्ये मानखुर्द परिसरातील एका महिलेसह 4-5 जणांचा समावेश असून या प्रकरणात वित्त कंपनीतील 2 कर्मचारी सहभागी असल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। पोलिसांनी दिलेल्या राज्य सरकारच्या गतीवर लाडकी बहीण योजनेचा जाहीर केले असून पाहायचं झालं या योजनेसमोर महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येत आहेत। मात्र आता खरं तर कागदपत्र पडताळणीमुळे त्रुटीमुळे काही महिलांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता। याचाच फायदा घेत या महिलांची फसवणूक करण्यात आली आहे। या महिलांना कोणती माहिती न देता खासगी वित्त कंपनीकडून परस्पर कर्ज घेऊन कंपनी मार्फत महागडे आयफोन खरेदी करण्यात आले। खरं तर संबंधित महिलांना कुर्ला आणि अंधेरी येथील काही दुकानांमध्ये नेऊन मोबाईलचे त्यांचे छायाचित्र सुद्धा काढण्यात आलेले आहेत। त्यानंतर त्यांच्याकडून हे मोबाईल काढून घेतलेत। पुन्हा महिलांना 2 ते 5 हजारांचा बेळवण करण्यात आलेलं। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे काही अगदीच धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।